हॅलो फ्रेंड्स, तुम्ही मिसळ प्रेमी आहात का? मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत तर्रीदार मिसळ, जे एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल। सर्वांनाच हॉटेलमध्ये जाऊन खाणं हे शक्य नसतं, म्हणूनच आज आपण बनवतोय घरच्या घरी हॉटेल सारखी चव, सोप्या स्टेप्स आणि परफेक्ट असा झणझणीत कट। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर जे फ्रेंड्स नवीन आहेत त्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्यायचंय। चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। सगळ्यात अगोदर मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। 2 कप मोड आलेली मटकी, 1 वाटी फरसाण, उभा चिरलेला 1 कांदा, बारीक चिरलेला 1 टोमॅटो, बारीक चिरलेला 1 कांदा, कढीपत्ता, अर्धा टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल तिखट, सजावटीसाठी कोथिंबीर, उभे चिरलेले खोबऱ्याचे तुकडे, हिंग, 2 टेबलस्पून काश्मीरी रेड चिली पावडर, 1 टेबलस्पून मीठ, 1 टेबलस्पून आले लसूण पेस्ट, 2 टेबलस्पून मिसळ मसाला। आता एका भांड्यात तेल घालूयात। मोड आलेली मटकी टाकली, चांगली परतून घेऊयात। 2 मिनिटं परतून घ्यायची आणि अर्धा चमचा हळद ऍड करायची। यानंतर अर्धा चमचा मीठ ऍड करून 1 मिनिट परतून घेऊयात। लगेच 2 कप पाणी ऍड करूया। आता झाकण ठेवून मंद आचेवर 10 मिनिटं शिजवून घ्यायचे। आपली मटकी शिजती तोपर्यंत आपण तवा गरम करून 1 उभा चिरलेला कांदा टाकला, वरून खोबऱ्याचे तुकडे टाकूयात। 1 टेबलस्पून तेल टाकून चमच्याने चांगले भाजून घेऊयात। चांगलं परतून घेऊयात। लगेचच त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ऍड केला। आता हे सर्व साहित्य 5 मिनिटांसाठी चांगलं परतून घेऊयात। हे सर्व साहित्य छान भाजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचंय आणि बारीक वाटायचं। मटकीवरचे झाकण काढून आपण बघूयात की मटकी शिजलेली आहे का, आणि तुम्ही बघू शकता की मटकी किती छान शिजून तयार झालेली आहे। दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करून घेऊयात। आता आपल्याला मिसळचा रस्सा करण्यासाठी एका भांड्यामध्ये तेल टाकायचे, त्यात 1 टेबलस्पून मोहरी टाकली, मिक्सरला तयार केलेलं वाटण टाकलं आणि चमच्याने हलवून घेतलंय। लगेच आले लसूण पेस्ट टाकून छान असं मिक्स करून घ्यायचंय। वरून हळद, मिसळ मसाला, रेड चिली पावडर, हिंग, लाल तिखट हे सर्व टाकून छान मिक्स करून घ्यायचंय। शिजवलेली मटकी टाकूयात। यानंतर 2 ग्लास पाणी ऍड केले। हा रस्सा पातळ करायचा असतो, कारण यामध्ये फरसाण मटकी ही मिक्स होणार असते। आणि आता तयार आहे आपली झणझणीत घरच्या घरी मिसळ। तुमच्या घरात कार्यक्रम असेल तर मिसळ पाव मेनू हा ठेवू शकता। आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये। आणि हो, बेल आयकॉन पण प्रेस करा। पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।